नमस्कार भावांनो आणि भावांच्या बहिणी. आज होतं आपल्याला एंगेजमेंट शूट. एंगेजमेंट मध्ये भरपूर गडबड झाली, त्यामुळे तिथले काही टेक घेतले नाही. तिथून नंतर आपल्याला काढणे या गावात आपल्याला होता गावदेव. त्यांच्या इथं जाऊन बसलो, नवरीच चाललेला आवरायचं. तेवढ्यात तिथं कोळ्याचे सपकाळ काका दिसले. तिथं त्यांचं करवल्यासनी फेटे बांधायचे चालले. तिथं तेवढ्यात नवरीच आवरून झाली. तिचे सोलो फोटोज घेतले. तेवढ्यात बघतोय तर डीजे न धुरळा घातला. डीजे चालू झालाय म्हणल्यावर सगळी नाचायला लागली. दीदीच्या कुरवल्या पण काय सुट्टी देत नव्हत्या, सगळ्यात तुफान करून नाचत होते. आपण पण नाचणार होतो, पण म्हणलं जाऊ दे. पण सगळ्यांनी तिथं विषय हार्ड करून टाकलेला. त्याच दिवशी त्या गावात अजून एक गावदेव चालू होता आणि तिथं चाललेला घोडा नाचवाय. गावच्या पहिल्या देवळात दर्शन घेस्तोवर सगळी शांत होती, पण तिथून बाहेर आल्यावर सगळ्यांनी राडा घातला. कोण कुणाला नाचायला ऐकत नव्हती. ही बारकी पोरं तर धुरळाच करत होती. बघा एकदा. नंतर आम्ही तिथल्या हनुमान मंदिर मध्ये गेलो. तिथल्या मंदिरात दर्शन घेऊन बाहेर येऊन बघतोय तर फटाक्याची आतिषबाजी चाललेली. बघता बघता आम्हाला तिथं 10 वाजले. मग दुसऱ्या दिवशी आपल्याला वेडिंग होतं, मग त्यामुळे आपल्याला आता जायला लागलं घरी. थंडी तर एवढी जोरात होती का नाही, काय बोलायचं नको. तर मग चला भेटू उद्या अशाच नवीन ब्लॉग मध्ये.